की वाघ माणूस दोन्ही गोष्टी, जीव माझाही जाणार आहे. वाघांनी हल्ला करून एक व्यक्ती आणि वाघ विहिरीमध्ये पडले. पडले. पण मी राष्ट्रपती पदक मला मिळालेलं आहे आणि तुम्ही माझी 100 रुपयाची 200 रुपयाची किंमत करू नका. त्याचा येडा होता, पूर्ण गाव बघत होता ते. त्याचा मृतदेह बाहेर काढायचा आहे. अकाल सेवा देणं हा आपला धर्म. तिला जर फोन आला असेल ना, तर या व्यक्तीने कधी विचारलं नाही तुम्ही मला काय द्या. नमस्कार, मी प्रवीण रोकडे पाटील. गावठी बडबड या युट्यूब चॅनेलवरती आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर आमच्या पहिल्या एपिसोडला तुम्ही भरघोसाचा प्रतिसाद दिला आणि आमच्या कार्यक्रमाची उंची वाढवली. हा कार्यक्रम तुमच्या मनामनात बसतोय त्याचं कारण एकच की आपल्याकडे येणारे जे पाहुणे आहेत हे खरे म्हणजे काय, तर त्यांचं कार्य हे खूप महान आहे. तर अशाच आज आपण एका व्यक्तीला इथे बोलवलंय की ज्या व्यक्तीने कमीत कमी 1000 लोकांचे प्राण वाचवले, कितीतरी लाखाचं कोटीचं सोनं असेल, मोबाईल असतील, हे पाण्यातून बाहेर काढलेले आहेत. असे आमचे जीवरक्षक श्री गोविंद तुपे सर, मी तुमचं आमच्या स्टुडिओला स्वागत करतो. बरेच लोक आहेत, बरेच महान कार्य त्यांनी केलेत, परंतु तुमचं कार्य आमच्या गावठी बडबडच्या मंचाला आवडलं. ते खूप वाखाणण्यासारखं आहे आणि जवळपास संपूर्ण पंचकृषीमध्ये नवे पूर्ण जिल्हा किंवा इतर जिल्ह्यांमध्ये तुम्ही प्रसिद्ध आहात. कारण एकच की जीवरक्षक म्हणून स्वतःहून व्हॉलेंटियर म्हणून तुम्ही पुढे आलात. प्रशासनाच्या अनेक सेवेसाठी गोष्टी उपलब्ध आहेत, जसं फायर फायटिंग असेल, तुमचं सिव्हिल डिफेन्स असेल किंवा होमगार्ड्स, अनेक गोष्टी आहेत. परंतु स्वतःच्या इच्छेने हे काम करणं, एका कॉलवरती लगेच उपलब्ध राहणं, ही गोष्ट सोपी नाही. घरी आपण कोणी मित्र जर आपल्याला फिरायला चल म्हटलं तर आपल्याला 100 कामांची लिस्ट असते, ती अगोदर पूर्ण करावी लागते, मग त्याला कुठेतरी टाइम देऊन आपण त्यांच्या सेवेसाठी जात असतो. तर सगळ्यात पहिला प्रश्न सर मी तुम्हाला एकच करेन की पोहायला कधी शिकले? कारण जीवरक्षक म्हणून तुम्ही जेव्हा समाजासमोर आले, पण त्या अगोदर कोणीतरी तुम्हाला ती प्रेरणा दिली असेल, कोणीतरी तुम्हाला पाण्यात ढकललं असेल, कोणीतरी तुम्हाला ते हात धरून पोहायला शिकवलं असेल, तर काय म्हणजे पोहण्याची सुरुवात कुठून झाली सर? तर पोहण्याची सुरुवात वयाच्या 6व्या वर्षापासून. आपले वडीलच पूर्वीचे पेट्यावर पोहण्याचा त्यांचा असा म्हणजे दळणवळण होतं पूर्वीचं. पेट्यावर म्हणजे भोपळ्याचे ते भोपळे असताना असे 4-5 भोपळे मिळून ते पेट तयार करायचं, मग त्याच्यावर माणूस बसायचा. हा, मग त्यावेळेला आमचं दळणवळण करायचं. आमच्या गावात अशी गिरण नव्हती त्यावेळेस, सिनीतला गिरण होती. मग त्यावेळेस आमचे वडील त्या पेट्यावरनं 2 पायल्या असेल 3 पायल्या ते धान्य घेऊन दळून आणायचे. मग त्यावेळेचा आमचा हा डोळ्यासमोर वडिलांचा त्यावेळेचा अनुभव. म्हणजे सर वयाच्या अगदी 6व्या वर्षापासून तुम्ही पाण्यात उडी मारली, बरोबर? जीवरक्षक म्हणून तुम्ही सगळ्यात अगोदर कधी पुढे आले? म्हणजे पोहणं तर झालं, हा एक छंद झाला, बरोबर, किंवा आपलं काही काम असेल म्हणून आपल्याला पाण्यात उतरावं लागत असेल, परंतु एखाद्याचा जीव वाचवावा यासाठी कधी प्रेरणा मिळाली किंवा कधी तुम्ही त्या कार्यात सामील झाला? तर सर मी 1983 साली पहिलं माझं वय जेमतेम 13 ते 14 वर्षाचं होतं. त्यावेळेस आमची दारणा नदी आणि कडवा नदी संगम आहे तिथं. अचानक दारणाचं पाणी सोडलं गेलं आणि त्या प्रवाहातून आम्ही जात असताना अचानक तर ते पाण्याच्या प्रवाहामध्ये माझी चुलती लोटली गेली तिथं. माझ्या डोळ्यात देखतं ते पाणी हळूहळू वाढता. तुमची काकू? आमची काकू, चुलतीच म्हणजे प्रवाहात वाहून गेल्या आणि मी त्यांना वाचू शकलो नाही. पण माझ्या खांद्यावर माझी लहान बहीण आहे माझ्या पाठची, तर तिला मी खांद्यावर घेऊन तोंडात गुळण्या फेकून ते पाणी असं चालत पार केलं. त्यावेळेस ही माझी पहिली घटना. त्यावेळेस माझ्या चुलतीला मी डोळ्यात देखतं ते तिथं तिला वाचू नाही शकलो. पण ज्यावेळेस तो म्हणजे त्यावेळी ते एक्सपायर झाला, ते एक्सपायर झाल्या. तुम्हाला यश नाही आलं मला, कारण त्यावेळेस मला एवढा काही त्याचा अनुभव नव्हता. पण ती समोर ते आक्रोश बघून आमचा सगळ्यांचा, आणि आम्हाला देवही वाचवायला येऊ शकला नाही त्यावेळेस. देवही मदतीला जाऊन नाही आला, परंतु परमेश्वरानं कुठंतरी त्यांना मार्ग शोधला आणि आम्हाला वाचवलं. तर ते सगळ्यात महत्वाचं आम्हाला एक प्रेरणादायक ठरलं. म्हणजे वयाच्या 14व्या वर्षी तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या घरातल्या व्यक्तीला बुडताना बघितलं आणि त्याच्यानंतर जो आक्रोश होता त्यातनं तुमचं मन हे लावलं आणि हे कार्य करण्यासाठी प्रवृत्त केलं त्या कार्यात. पहिला जीव कधी वाचवला तुम्ही?
तर पहिला जीव तीच घटना म्हणता येईल 1984 झाली. बहिणीला वाचव, बहिणीला वाचवलं. म्हणजे त्याच्यानंतर काकू गेली, बहीण वाचली. बहीण वाचली. बरोबर. हा आदर्श डोळ्यासमोर पाहिजे. हे झालं घरातलं, कुटुंबाचं. सर, कुटुंबासाठी म्हणून तुम्ही धावलात आणि ती प्रत्येक कुटुंबाची एक जबाबदारी असते की घरातला एखादा तरुणाने कुटुंब सांभाळलं पाहिजे, म्हणून त्यावेळेस तुम्ही सोबत होता म्हणून वाचू शकला. परंतु जेव्हा तुम्हाला एखादा कॉल आला की सर अशी अशी घटना होते, असा व्यक्ती बुडतोय, तर ती घटना कधी घडली की पहिला जीव जो घराच्या व्यतिरिक्त होता, कुटुंबाच्या व्यतिरिक्त होता, जो वाचवला? तर सर, ज्या वेळेस हे रेस्क्यू काम करत असताना तर आपलं मुकणे धरण आहे, तिथं 3 महिला धुणं धुण्यासाठी गेल्या होत्या आणि त्या लग्नाला मी आमचे नातलग आहे तिथं, त्या लग्नाला आवर्जून होतो. आणि ती घटना बघितल्यानंतर तो आक्रोश ऐकू आला आणि तिथं त्या 2 महिलांना मी पाण्यातनं बाहेर शोधलं, ते वाचल्या. पण एक महिला मला ती काही मिळाली नाही, तर तिला दवाखान्यात नेताना तिचा मृत्यू झाला. तर तो मृतदेह कोणी काढला बाहेर? तो मृत्यूदेह तिन्ही ते रेस्क्यू मी केलं. त्याच्यात आपले मनोहर पाटील PI होते वाडीवारा पोलीस स्टेशनचे, त्यांनी ती प्रत्यक्षदर्शी ती घटना बघितलेली. म्हणजे त्याचे प्रमाणपत्र आहे माझ्याकडे, प्रशस्ती पत्रक ती कामगिरी केल्याबद्दल. धरण कुठलं म्हणाले तुम्ही? आपलं हे मुकणे डॅम. मुकणे डॅम, नाशिक मधील मुकणे डॅम. हा, नाशिक मधला मुकणे डॅम. 3 महिला बुडत होत्या, त्यापैकी 2 यांना तुम्हाला वाचवण्यात यश आलं, एकीला नाही आलं. कसं असतं, जेव्हा एखादी व्यक्ती बुडत असते त्याच्याकडे वेळ फार कमी असतो बुडणाऱ्या व्यक्तीकडे, कारण त्याला पोहता येत नाही. आणि अशा व्यक्तीला जेव्हा वेळ कमी असतो आणि तुमच्या समोर 3 पर्याय असतात की यातलं कुणाला वाचवायचं, पैकी तुम्ही 2घांना वाचवलं आणि 3री व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर बुडाली, त्यावेळेस तुमची अवस्था काय होती? सर, त्यावेळेची अवस्था अशी होती का पहिल्यांदा तिथं पाण्याचा अंदाज 8 ते 10 फुटाचा होता. तर त्याच्यानंतर चारी असल्यामुळं त्या महिलेला 24 फूट खाली जावं लागलं. ती सरळ त्या खाली त्या खोलीमध्ये गेली. मग त्याच्यामुळे ह्या महिलांना काढल्यानंतर 10 ते 15 मिनिटाचा वेळ गेला. बरोबर. आणि इकडे जर असतं त्याच्याच शेजारी, तर ती महिला याच टप्प्यात ती असती तर तिला वाचवता आला असतं. स्थानिक तिथले सर्व लोक होते. मृतदेह काढताना तुमच्या मनाची अवस्था काय होती सर? म्हणजे काय असतं, 2 वाचवल्या आणि एक व्यक्ती तुमच्या समोर बुडाली आहे आणि तिला परत तुम्हाला माहिती आहे ती गेलीये, ती वाचणार नाही आता, पण तरी सुद्धा तुम्ही तिच्यासाठी उडी मारता किंवा तिचा मृतदेह शोधून काढता आणि कळतं की ही महिला आता नाहीये, त्यावेळी तुमच्या जीवाची घालमेल कशी असते? सर, मानवधन हे माणूस जीवनामध्ये निर्भय पाहिजे. कोणती गोष्ट करायची जर ठरली तर आपल्याला हे करावंच लागेल. हे काम परमेश्वराने आपली नेमणूक करेल. तर ह्या रेस्क्यू कामामध्ये आपली आवड आणि छंद माणसाला ती जोपासणं गरजेचं आहे. का अशा ठिकाणी सर्व आपली वाट बघतायत का आपला देवदूत माणूस नक्कीच ह्या रेस्क्यू कामामध्ये शोध घेऊन तो मृत अवस्थेत असो किंवा जीवनदान अवस्थेत असो तिथं तात्काळ सेवा देणं हा आपला धर्म. तुमचा धर्म समजला सर. पण जेव्हा एखादी व्यक्तीला तुम्ही वाचवू नाही शकले परंतु तिचा मृतदेह बाहेर काढायचा आहे, त्यावेळी त्यांचं संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित असतं आणि जो मृतदेह तुम्ही तिथून बाहेर काढता तो काढल्यानंतर त्या कुटुंबाची अवस्था ही तुमच्या नजरेसमोर असते. अशा रात्री तुम्हाला झोप येते का? सर, अशा ठिकाणी आजपर्यंत मी कुठलंही मला असं काही आठवलं नाही का आपण हे काम करतोय आणि आपल्या याच्यातून आपल्याला काहीतरी भीती आहे. तर मी आजपर्यंत कुठेही भीती. सुरुवातीला तुम्हाला भीती वाटली असेल? सर, भीती म्हणजे माझ्याकडे जी पहिल्या घटना घडली ना त्याच वेळेची भीती आजही मी बाळगून नाही. तुम्ही हे जे कार्य करताय सर, असं किती ठिकाणी तुम्ही लोकांना वाचवलंय किंवा मग काय कुठली अशा गोष्टी की तुम्हाला फोन येतो लोकांचा आणि तात्काळ तुम्ही जातात, मग ते मृतदेहाची घटना असेल किंवा एखादी लाख मोलाची वस्तू एखाद्याची पाण्यामध्ये बुडाली आहे आणि ती लाख मोलाची त्याची वस्तू काढण्यासाठी तुमचा जीव धोक्यात घालून तुम्ही पाण्यात उतरता, अशा किती घटना तुम्ही आता? सर, मी 2019ला मी आवर्जून इथं नमूद करल तर मोहनदास महाराज म्हणून पूर्ण वेळा मंदिराला मारला होता. जुगलटेंबी येते. जुगलटेंबी, हा, म्हणजे मंदिराच्या अवतीभोवती पूर्ण पाण्याचा एडा होता, पूर्ण गाव बघत होता ते. तर त्यावेळेस मला पाचारण करण्यात आलं तर रात्रीचं मला ती घेऊन गेले तिथं. तर तिथं त्या बाबांना रात्रीचं मी सकाळी 7 वाजता परत रेस्क्यू चालू केलं आणि त्या बाबाला एवढ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये 2.5 लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग होता सोडेल पूर्ण धरणांनी, म्हणजे असं महापूर येईल होता. तर त्या महापुरामध्ये जाणारी पहिली व्यक्ती झाडाचा आधार घेतला आणि त्या महाराजांनी सांगितलं की तुपे मी सुखरूप आहे,
तुम्ही झाडाचा आधार घेतला तिथंच थांबा. बर. तर त्याच्यानंतर आम्ही प्रशासकीय यंत्रणेला कलेक्टर साहेबांनी सांगितलं की ते तुपे साहेबांना पहिलं बोटमध्ये घ्या, नंतर तुम्ही इकडे या. म्हणजे तुमचा स्वतःचा जीव त्यावेळी धोक्यात आला होता. हा, पूर्ण धोक्यात आला होता. तुम्ही दुसऱ्याची सेवा करण्यासाठी म्हणून पाण्यात उतरले. हा. तुम्हाला कॉल आला की Call. नाही अशा ठिकाणी अशा अशी ठिकाणी. घटना घडते. तुम्ही समोर पाणी पण बघताय, पाण्याचा पूर्ण वेळाही बघताय, पाण्याचा प्रवाह सुद्धा बघताय, तरी सुद्धा तुम्ही त्या बाबांना वाचवण्यासाठी त्या पाण्यात उडी तर मारली. माझ्याकडे किटचा आधार होता. संपूर्ण किट मी परिधान करून मी तिथं पूर्ण टँक बिंक सर्व लावून मी माझ्या यानी सुरक्षेने गेलो होतो तिथं. बरं, म्हणजे तुम्ही पूर्वतयारी करूनच मी तिथं. तुमच्याकडे ते किट अवेलेबल आहे? आहे, आज आहे. तुम्हाला शासनाने काही किट दिले? मला एक शासनाने कॉम्प्रेसर दिलेलं आहे, एक किट दिलाय 2018 मध्ये जे किट दिलंय. बरं. तर ते किट मी वापरतोय आता. पण आता जे नवीन दिलंय तर त्याच्यामध्ये मला बीसीडी नाहीये, तर ते सगळं खराब झालंय आता. तर ते नव्यानं द्यावं त्याच्यासाठी मी माझा पाठपुरावा करतोय. आता मी जिल्हाधिकाऱ्यांना बी, आपले नियोजनचे अधिकारी आहे त्यांनाही भेटलो, सगळ्यांनी माझी दखल घेतली. तर मग ते लवकर मिळावा त्याच्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे. तर ते लवकरच मिळावा अशी मी आपल्याला विनंती करतो का ते आपणही त्याच्यात आपण लक्ष घालून ते लवकरात लवकर मला त्या सेवेला प्राधान्यानं सेवा देता यावी. येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये मला जास्तीत जास्त लोकांचा, देश विदेशातून येणाऱ्या नागरिकांची, भाविकांची आणि साधू संतांची सेवा होईल, हाच एकमेव माझा छंद आहे. तो आपण त्याच्यात बारकाईनं लक्ष घालून आपल्या नाशिकचं आपत्ती प्रशासन अधिकाधिक सक्षम व्हावं. तर त्याच्यासाठी आपण योगदान देताच आहात. तर नक्कीच आपण त्या कामात पुढाकार घ्यावा आणि ती साहित्य मला. सर, आमची गावठी बडबड जी संपूर्ण टीम आहे, ही टीम तुमच्यासाठी नक्कीच, आता हा जो व्हिडिओ बनवलाय ना सर, हा खास त्या कार्यासाठीच बनवलाय. 2027-28 नाशिकमध्ये महाकुंभमेळा भरतोय. वागे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण जगातून पब्लिक इथे येणार आहेत आणि काही घटना तिथं घडू शकतात म्हणून अवेअरनेस म्हणून तुम्हाला पाचारण करतीलच. त्याच्यासाठी म्हणजे कुठली घटना घडली ना की या व्यक्तीला पहिलं बोलवलं जातं. कुठल्या फायर ब्रिगेडला किंवा कुणाला कॉल नाही केला जात, पहिला कॉल तुपे सरांना येतो. तर याही कुंभमेळ्यामध्ये तुमची ड्युटी ही बिनपगारी फुल अधिकारी म्हणून लागणार. तर तुमच्यासाठी म्हणून गावठी बडबडची टीम नक्कीच तुम्हाला हवा असलेलं सगळ्या किट आणि इतर गोष्टी आहे या प्रशासनाच्या मार्फत मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. आजची व्हिडिओ मी प्रेक्षकांना सगळ्यांना सांगेल की माझ्यासाठी म्हणून नाही किंवा माझ्या टीमसाठी म्हणून नाही, तर हा व्हिडिओ खास कुंभमेळ्याचे भाविक येणार आहेत 2027-28ला. तर त्यामध्ये योगदान देणारे आमचे तुपे सर आहेत. तर त्यांच्यासाठी म्हणून आमच्या यूट्यूब व्हिडिओला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, जेवढं तुम्हाला व्हायरल करता येईल त्यांच्यासाठी म्हणून एक क्लिक, एक व्हायरल तुमच्याकडनं झालं पाहिजे. सर, पुढचा प्रश्न माझा असा आहे, त्या आईने किंवा वडिलांनी दिलेला आशीर्वाद तुम्हाला आठवतो का? म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती तुम्ही वाचवली, लहान मुलं असतील, कोणी असेल, मायेने तुमच्या डोक्यावर कोणी हात ठेवलाय किंवा कोणी तुम्हाला म्हटले शाबास बाळा, की भविष्यात तुझं चांगलं होईल म्हणून कोणी आशीर्वाद ठेवला तुमच्या डोक्यावर, की फक्त 100-200 रुपये हातात देऊन तुझं काम झालं, तू जा, अशी अवस्था केली? सर, आशीर्वाद आपल्या प्रिय आई स्मरून आणि आई म्हणून पाहणाऱ्या माझ्या प्रत्येक आई स्मरून या सेवेला जे बळ दिलंय ते अनमोल आहे. सन्मानात न राहता म्हणजे कोणाच्या आशीर्वादाची तुम्ही अपेक्षा ठेवली? अपेक्षा ठेवलीच नाही. आपले आई कोणी वडील मला हे सर्व गोंधळ, काही कोणी बाबा चांगलं केलं, नाही. छान केलं, असं तुमचं काही? प्रसिद्धीच्या वलयात आपल्या आई वडिलांची दुवा आणि आपल्या पूर्वीचं जे देणं आहे, या नाशिकच्या देवभूमीमध्ये एक सामान्य शेतकऱ्याला जो हा सन्मान मिळाला, तो आपला माझा एकट्याचा नसून आपल्या सर्व नाशिककरांचा, देशवासियांचा सन्मान आहे. आणि ही ताकद, त्यांचे विचार जर तुम्ही बघितले ना, कुठली अपेक्षा नाहीये. कोणी मला 100 द्या, 200 द्या, 500 द्या, 1000 द्या, या भावनेने ते कधीच कुणाचा कॉल अटेंड करत नाही. किंवा कुणाचा कॉल आला ना, मला एवढे पैसे द्या तरच मी तिकडे येतो, असं अडून कधी बसले नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे. आमच्या गावात बऱ्याचशा घटना घडल्या, आमच्या परिसरातही बऱ्याचशा घटना घडल्या. पण या व्यक्तीला जर फोन आला असेल ना, तर या व्यक्तीने कधी विचारलं नाही तुम्ही मला काय द्याल म्हणून. हल्ली बऱ्याचशा घटना झाल्या. माझ्याही घराच्या बाजूला अगदी घटना घडली, तिथे ते उपस्थित होते. मला तर तेव्हा त्यांची ओळखही नव्हती. अशा वेळी ते तिकडे आले, कुठल्याही 2 पैशाचं त्यांचं आमिष नव्हतं. परंतु समाजाला, माणसांना, लोकांना ही गोष्ट कळाली पाहिजे. एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबातून एखाद्या व्यक्तीला वाचवण्यासाठी येते किंवा तिचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी कुठली प्रशासन
कुठली यंत्रणा कामं येत नाही किंवा ते तेवढं तातडीने न पोचतं ही व्यक्ती येते आणि प्रशासनही सांगते की नाही हीच व्यक्ती त्यांना काढू शकते, अशा व्यक्तीला जेव्हा तुटपुंजी रक्कम आपण देतो 100, 200, 500 रुपये, कृपया पैशात किंमत करू नका. पैसा कोणी कोणाला देतं, पैशामुळे कुणाचा व्हॅल्यू गेला नाही पाहिजे. तुम्हाला द्यायचा असेल तर त्यांच्या कुटुंबियाला असा भक्कम आधार द्या. त्यांचे मुलं आहेत, त्यांच्या कुटुंबामध्ये ते प्रमुख आहेत, उद्या त्यांच्या जीवाला जर काही झालं तर त्याच्यानंतर परमनंट सोर्स त्यांच्याकडे काही आहे का इन्कमचा? त्यांच्याकडे कुठला इन्कमचा सोर्स नाही आहे. जी काळी माती त्यात जे खोदून पेरून जे उगवाल तेवढंच त्यांचं उपजीविकेचं साधन आहे. परंतु ते जर समाजाप्रती त्यांची बांधिलकी ठेवतात तर आपली एक जबाबदारी आहे की 100, 200, 500 रुपयात त्यांना घरी पाठवू नका, त्यांची किंमत करू नका. त्यांच्यासाठी म्हणून तुम्हाला भरभक्कम असं योगदान जर देता येत असेल, मग ते इन्कम सोर्स परमनंटली तुम्हाला कुठल्या एखाद्या योजनेतून सुरू करता येत असेल किंवा त्यांना अनेक विविध गोष्टी आहेत की ज्यांना ते परमनंटली इकॉनॉमिकली त्यांना चांगलं करतील, तर असं नक्की मी या व्हिडिओच्या मार्फत लोकांना सांगेल. सर, मी असं ऐकलं तुम्हाला राष्ट्रपती पदक मिळालं, राष्ट्रपतीच्या हातून सन्मान झाला, खरं आहे? सर, हा राष्ट्रपती सन्मान खिशात बाळगण्याची वेळ आली. कारण काय? खिशात बाळगण्याची वेळ आली म्हणजे कारण काय? तर सर, ज्या वेळेस एखादी घटना घडली तिथं दुःखाचा आक्रोश ऐकू येतो आणि अशा ठिकाणी आपण काहीतरी स्वतःसाठी किंवा आपल्या वैयक्तिक कुटुंबासाठी मागणं, त्याच्यासाठी सन्मान दिलेला नाही. म्हणजे थोडक्यात, बाबा मी राष्ट्रपती पदक मला मिळालेलं आहे आणि तुम्ही माझी 100 रुपयाची 200 रुपयाची किंमत करू नका, मला भरभक्कम द्या. मी पैसे म्हणून देऊ नका की माझं आजचा रोज चालेल म्हणून देऊ नका, असंच ते दाखवून त्यांचं ते भीक मागण्याची पद्धत नाही आहे. त्यांना म्हणायचं एवढंच आहे की राष्ट्रपती जर माझा सन्मान करतो या कार्याचा, तर तुमच्याकडून पण तसाच सन्मान त्यांना अपेक्षित आहे, म्हणून ते पदक घेऊन फिरतात. सर, पदक एकदा आमच्या प्रेक्षकांना दाखवा. मिळवण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत केली. कुणाचा कॉल जर आला असेल ना, तर त्या अर्ध्या रात्री ते त्यांची झोप म्हणून त्यांचं काम सोडून, किती महत्त्वाचं काम असो ते सोडून ते मार्गस्थ झाले असतील, तिथे गेले असतील. सर, खरंच तुमच्या कार्याला माझा सलाम आहे, आमच्या पूर्ण टीमकडून सलाम आहे. आणि सर, मला इथे एक आवर्जून सांगायचंय, मी मध्येच बोलतोय का हे सन्मानपत्र आता आम्ही नवरा बायको, कधी माझी पत्नी माझ्या बरोबर आली नाही, पण जिथं ज्या मंदिरात गेलं त्या मंदिरात हा सन्मान बघून प्रत्येकाने आम्हाला कुठलाही असा तिथं लाईन बारीला लावायची, अशी लाईन लावून दर्शन घेण्याची वेळ नाही आली. तर प्रत्यक्षात पांडुरंग आम्हाला तिथं प्रत्येक ठिकाणी आवर्जून दर्शन देत गेला. हे आमचं परम भाग्य. आम्ही सर्व म्हणजे राष्ट्रपती पदकाला किती महत्व आहे ना, हे तुम्ही लक्षात घ्या. की म्हणजे पदक जर दाखवलं ना कुठल्याही मंदिरामध्ये, त्यांना लगेच एंट्री असते. 1 मिनिटाचा विलंब राहत नाही. तर तिथं मला बंदोबस्त असेल, कुठेही तुम्ही रोड अडवले असतील, फक्त हे पदक जर दाखवलं ना त्यांना सोडलं जातं. हे त्या पदकाची किंमत आहे. हे राष्ट्रपती पदक सहज मिळत नाही. तुम्ही बघत असाल ऑलिम्पिक खेळाडू असतील, त्यांना सुद्धा मिळत नाही. तुम्ही जेव्हा म्हातारे होतात, मरणाच्या दारात असतात, तेव्हा तुमचं कार्य कुठंतरी ते प्रकाश झोतात येतं, तेव्हा कुठंतरी राष्ट्रपतीला अर्ज लागतो, तेव्हा कुठंतरी तुम्ही पात्र होतात. पात्र झाल्यानंतरही तुमचा नंबर येईल याची गॅरंटी नसते. राष्ट्रपती पदक हे मरणोत्तर किंवा मरणानंतर बऱ्याचशा लोकांना दिलं गेलं आहे, त्यांना त्यांच्या डोळ्यांनी बघता आलं नाही. आज ह्या व्यक्तीचं कार्य इतकं महान आहे की राष्ट्रपतींनी त्यांना त्यांच्या हयातीमध्ये ते पदक दिलं आहे. कृपया त्यांची किंमत करू नका. सर, बरेचसे प्रश्न माझ्याकडे आहेत, पण मध्येच मी एक गोष्ट अशी विचारेल, जेव्हा तुम्ही हे कार्य सुरू केलं लोकांना वाचवण्याचं, तुमची आई होती, तुम्ही आईबद्दल भरपूर मला सांगितलं. म्हणजे आपल्या पहिल्या भेटी दरम्यान तुमच्या तोंडून आई आणि वडील हाच उल्लेख निघतो, बायको मुलं असं कधी निघाला नाही. तुमच्या आईबद्दलचं प्रेम मला तुमच्या बोलण्यातून कळालं. पण त्याच आईला ही गोष्ट आवडत होती का की तुम्ही कुठंतरी कोणासाठी धावताय, तुमच्या प्राणाला म्हणजे तुमचाही प्राण धोक्यात येऊ शकतो, तर तुमच्या आईची अवस्था काय होती किंवा त्यांचं तुमच्या प्रतीचं वागणं कसं होतं त्यावेळी? आपल्या आईचं वागणं, माझी जशी बडबड आहे तसंच तिला लौकिकता होती. कुठे जर आपल्या गावात जर सप्ताह बसला असेल तर त्यांना जेवण नाही देता आलं ना तरी चालेल, पण पाणी तरी द्यायचं, त्याची आंघोळीची सोय करायची. कुठल्याही माणसाला तिनं असं उपाशी जाऊ दिलं नाही. तर हा आमचा संस्कार जपलेला मी स्वतः माझ्या आईचं जे
म्हणजे तुमच्या आईनेच तुम्हाला हे संस्कार घालून दिले. हा. कुणालाही मदत लागली तर उभं राहायचं. उभं राहायचं. तुम्ही आता आईबद्दल छान बोललात. खरं तर आजची आई जर बघितली की मुलगा जर दुसऱ्या एखाद्या मुलासोबत जरी चालला ना, तर त्या मित्राचा म्हणजे त्याच्या मित्रावर सुद्धा आईचा विश्वास नसतो, हा कोणासोबत चाललाय, कशाला चाललाय. परंतु पूर्वीच्या आया अशा होता की बाबा समाज कल्याणासाठी उभा राहा. छत्रपती शिवाजी महाराज, आई मा जिजाऊ साहेब, जर जिजाऊने जर स्वतःला वेगळं बघितलं असतं तर शिवाजी महाराज झाले नसते. तर कृपया आपल्या मुलांनाही असेच संस्कार द्या जे समाज उपयोगी असतील. सर तुपे सर, बरेचसे प्रश्न माझ्याकडे आहेत तुमच्यासाठी. आज जर तुमची आई इथे असती, राष्ट्रपती पदकाच्या वेळेस आई होती, नाही, त्या आईच्या समोर जर तुमचा राष्ट्रपती पदकाने सन्मान झाला असता, तर तुम्हाला काय वाटलं असतं की तुमच्या आई तर समोर मला हा सन्मान असा दाखवायची वेळ नसते आली. ती स्वतः मला राष्ट्रपती भवनामध्ये ना सगळा नाशिक जिल्हा माझ्या पाठीशी असता. आई असती तर. आई असते. कारण आईचं प्रेमच असं आहे कारण आई या शब्दाचा शब्द उच्चारताच माणसाचं अर्ध सुख दुःख कमी होतं. एवढी आई शब्दात किंमत आहे. तुमच्या अनमोल असं- माझा प्रश्न काय होता माहिती आहे का सर, तुमची आई जर राष्ट्रपती पदक मिळताना तिथे उपस्थित असते, तर त्या आईला काय वाटलं असेल, माझा मुलगा आज राष्ट्रपती पदक मिळतंय, तर तो दिवस कसा असता तुमच्यासाठी की आई समोर तुम्हाला मिळतो? माझी आई त्यावेळेस जर हा सोहळा बघण्यासाठी जर असती तर तिला एवढा आनंद झाला असता का आपल्या मुलानं काहीतरी समाजाची सेवा करून आपलं देशभर नाव काढलं याचं समाधान तिला एवढं असतं ना. तर ईश्वरचरणी नक्कीच जे पुण्य होतं आमचं सर्व पूर्वजन्मीचं, ते कुठंतरी एक अजून पुढं जोमानं पद्मश्रीसाठी आपला मुलगा निश्चितच नाव काढील याचं समाधान लवकरच आपल्याला पाहायला मिळालं असतं. सर तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा अभिमान कोणता पदका व्यतिरिक्त? आपण देश सेवा करतोय. निसर्ग, मानवता, राष्ट्रपती जी आपली सेवा आहे तर ही जपली जावं आणि त्याच्यातून नवीन तरुण पिढी घडावं हाच अभिमान. नवीन तरुण पिढी घडण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केला? सर माझी परिस्थिती जेमतेम आपली व्यथा न सांगणे हेच बरे. माझ्याकडे असं कुठं मी संस्थाने टाकली तर मी टाकली होती गोविंद तुपे आपत्ती जलन जीवन रक्षा सेवाभावी संस्था. तर आजपर्यंत त्या संस्थेला माझ्याच गावातून पाठबळ दिलं गेलं नाही. मी कार्यक्रम ठेवला, तहसीलदार आले आपले सिन्नरचे, तर प्रांत अधिकारी नव्हते शशिकांत मंगुळे, स्वतः ते येणार होते, पण अचानक काही घटना घडली, तिथं कंपनीला आग लागली, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही. तो कार्यक्रम मी 8,000 रुपयाचं तिथं स्टेज दिला होता. गावातील कोणी तिथं फिरकून आलं नाही, त्याला त्यांनी मनावर घेतलं नाही. नंतर तहसीलदार आल्यानंतर माझ्या घरामध्ये तो कार्यक्रम घ्यावा म्हटला. म्हणजे तुम्हाला सहकार्याची भावना कोणी दाखवली? कोणीच दाखवली नाही. गावामध्ये माझ्या तर बिलकुल दाखवली गेली. मागून सगळे आले, पोलीस पाटील आले, सरपंच आले, सर्व मान्यवर आले आणि तो कार्यक्रम थाटामाटात झाला. फक्त कामापुरता. सर अशी एक घटना सांगा की तुमच्या अंगावर क्षार येतील की ही घटना अशी घडायला नको होती आणि ती तुमच्या डोळ्यासमोर घडते, अशी काही घटना? मागेच एक घटना घडली, वाघ. आता शिवडे गावामध्ये तर मी एक रेस्क्यू काम करत असताना शेतकऱ्याला मदत करत होतो का त्या लिकेजचं त्याची जवळजवळ 4 महिन्यापासून ती पाईपलाईन बंद होती धामणीमध्ये. तर ती जवळजवळ 30 फूट खाली जाऊन तिथे शॉकेट टाकून ते पाणी चालू करत असताना अचानक कॉल आला का वाघाने हल्ला करून एक व्यक्ती आणि वाघ विहिरीमध्ये पडले. तर मी कुठलाही क्षणाचा विलंब न करता तिथं तर आपले शिवडे गावचे सरपंच आहे, त्यांचं काय नाव आहे मला वाटतं, उत्तम आरब, त्यांनी मला कॉल, तुपे साहेब तुम्ही कुठे? तर म्हणलो काय घटना झाली? म्हणून विहिरीमध्ये एक वाघ आणि माणूस पडलाय, तुम्ही तात्काळ या. मी क्षणाचा विलंब न लावता माझ्या गाडीला ते पूर्ण साहित्य घेऊन, गाडीला किक मारताना तुम्हाला असं नाही वाटलं की विहिरीत वाघ आणि माणूस दोन्ही पण आहेत? तुम्हाला वाघापासून तुम्हालाही भीती असेल, त्या माणसापासून तुम्हालाही भीती असेल, कदाचित तो माणूस जिवंत नसेल, उद्या वाघाचं भक्ष मी सुद्धा होऊ शकतो त्या विहिरीमध्ये. सर तर ते मी तिथं पोहोचल्यानंतर नाही, निघण्या अगोदर, पोहोचल्यानंतरची घटना, निघण्या अगोदर तुम्हाला जरा भीती नाही वाटली गाडीला किक मारताना की मी जे रेस्क्यू करायला चाललोय की वाघ विहिरीत आहे, माणूस विहिरीत आहे,
मला मनुष्य पण वाचवायचा आहे आणि वाघापासून स्वतःचा बचाव पण करायचा आहे. अशा वेळी तुम्हाला भीती नाही वाटली की लगेच तुम्ही निघाले? सर, मी ज्या वेळेस माझ्या बहिणीच्या शेतामध्ये तांबटे फोडत असताना वाघाने हल्ला केला होता, त्याला 3 बछडे होते. तर ते 3 बछड्यांचे प्राण वाचवताना मी तिथं निर्भयपणे तिथं तो वाघाची डरकाळी देत होता, तरी त्या डरकाळीला सामोरं जाऊन तिथं तो वाघ आम्हाला पाहिल्यानंतर आहे ना, तो थोडासा बाजूला गेला आणि मग ते बछडे आम्ही घेतले जाळीमध्ये आणि वन विभागाच्या स्वाधीन केले. नाही, पण ते बछडे, आई जर तिथे होती, बछडे वाचवण्याचं कारण काय? तर ते आई म्हणजे आई तिथं ते ऊस पेटावला, त्या ऊसामध्ये वास्तव्याला होते. बरं. मग ते त्याच्या बचावासाठी ते तिथं आश्रयाला आले, पण ते तांबटे फोडताना अचानक ती घटना घडली. मग ते लोक, माझी बहीण आणि ते आरडाओरडा करायला. आरडाओरडा करायला का इथं आणि मग तो वाघ ते मानवी वस्तीपासनं ते सुखरूप दुसरीकडे नेऊन ठेवले आणि वन विभागात स्वाधीन केले. बरोबर. मग हा तो वाघ आहे, तर ती जी समजा तो विहीर- पाण्यात पडलाय, आपला आधार मागणार आहे, तो बरोबर. गण डरकाळ्या पडत होता. बरोबर. पण मग तो माणूस खाली होता, त्याला काय मी लगेच तात्काळ काढू शकत नाही. मग म्हणलो आपल्याला एक काम करावं लागेल, पहिला हा वाघ पिंजरा सोडून बंदिस्त करावा लागेल. पण लोकांचा आक्रोश जास्त, अगोदरच हल्ला करेला होता एक मुलावर सकाळी 8 वाजता. तो माणूस जिवंत होता, तो माणूस खाली बुडलेला होता, तो काही दिसत म्हणजे नव्हता. वाघाने माणसाला संपवलेलं. संपवलेला, पूर्ण संपवलेला होता. तो माणूस खाली पाण्यामध्ये पाण्यात होता, तळाशी. आता रेस्क्यू करायचं. रेस्क्यू करायचा, तो काढायचा कसा? पण वाघ जेव्हा बंदिस्त करू तेव्हाच नाही तो आपल्याला रेस्क्यू करू देणार नाही, तो आपल्यावर हल्ला करेल. वन विभागाने लगेच ऍक्शन. वन विभागाला खूप ऍक्शन घेतली, पण लोकांचा तिथं उद्रेक पाहून तिथं कोणीही पिंजरा सोडायला तिथं लोक देत नव्हते. म्हणून आम्ही त्या वाघाचा पहिला त्या भागातील व्यक्तीचं जेव्हा हल्ली काय झालंय, नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्राचं, जुन्नर असेल, हा. पुणे, नाशिक किंवा औरंगाबाद, इकडे कोकणामध्ये, तर बऱ्याच ठिकाणी बिबट हल्ल्यात बरेचसे लोक एक्सपायर झालेत. म्हणजे बऱ्याचशा लोकांवरती वन्यजीव हल्ले झालेत. त्यात बिबट प्राण्याचा सुळसुळाट झाला होता. जिकडे तिकडे आपण व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, आपल्या न्यूज असतील टी व्हीवरच्या, सगळीकडे बिबट हल्ल्याच्या बातम्या येत होत्या. अशा भीतिमय वातावरणामुळे त्या गावातील लोकांनी की तो वाघ जिवंत राहिलाच नाही पाहिजे ही भूमिका घेतली होती. म्हणून वन विभाग सुद्धा तिथे तो पिंजरा पाचारण करण्यासाठी हादरलं होतं की स्थानिक लोक या व्यक्तीला म्हणजे वाघाने मारल्यामुळे रागावले होते आणि तो वाघच संपून टाकायचा. कारण प्रशासन काहीच करत नाही. इकडचा वाघ पकडायचा, तिकडे नेऊन सोडायचा, तिकडचा बिबट पकडायचा, इकडे नेऊन सोडायचा, अशी लोकांची ठाम समज झाली होती. अर्थात वन्यजीवांचंही जे आहे संगोपन झालं पाहिजे, आम्ही त्या विरोधात नाही. परंतु त्यावेळी त्या गावातील लोकांची अवस्थाच अशी होती की वाघ वाचला नाही पाहिजे. परंतु तुपे सरांसारखे माणसं आहेत की त्यांनी त्यावेळी ॲक्शन घेतली. सर, तो वाघ वाचवला. सर, तो वाघ पिंजऱ्यात बंदिस्त केला. मी खाली गेल्यानंतर तो आपण पिंजरा सोडला. आपले वन विभागाचे अधिकारी होते, सगळं पोलीस यंत्रणा सर्व होते आणि सर्व गाव बघत होता तिथं. बरं. म्हणलो तुम्ही जर मला पिंजरा खाली सोडून नाही दिला तर मला हा रेस्क्यू करता येणार नाही. बरोबर. परत अंधार जर पडला तर मी रेस्क्यू करू शकत नाही. बरोबर. माणूसही काढू शकत नाही, वाघही तर काढू सर्व जनतेने माझ्या प्रश्नाला मला एक संधी दिली आणि तो पिंजरा सोडण्यासाठी तुमच्या कार्याला सन्मान दिला, जनते सन्मान दिला. आणि मग एवढे रागावलेले होते, एवढे रागावले तरी प्रशासनाला लोक विरोध करत होते, अक्षरशः दगडगोटे घेऊन उभे होते. हा. तर परंतु तुमच्या एका हाकेला हाकेला ते बाजूला झाले सर्व आणि लावले. तुम्ही रेस्क्यू करण्यात यश मिळवलं. आणि यश प्राप्त केलं. सर्वात अंगावर क्षार आणणारा हा क्षण होता की वाघ माणूस दोन्ही गोष्टी, जीव माझाही जाणार आहे. बरोबर ना? तर सर, आजच्या तरुणांना तुम्ही काय सांगाल? आजच्या युवा पिढीला तुम्ही समाज कार्याबद्दल, तुमच्या कार्याबद्दल काय सांगाल, किंवा त्यांच्याकडून कसं कार्य होऊ शकतं, त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? सर, आताच्या पिढीला प्रशासकीय यंत्रणेमध्ये खाली बघ्याची भूमिका आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये फायर ब्रिगेडमध्ये खूप लोक आहेत, त्यांना पोहता सुद्धा येत नाही. बरोबर. तर त्यांना प्रशिक्षण देऊन आता ह्या नवीन पिढीला, आता मागचं झालं ते, तुमचं म्हणणं असं आहे की प्रशासनाने अशी टीम तयार करायला पाहिजे. गोविंद तुपे प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असेल गॅरंटी. गोविंद तुपेंचंही वृद्धापकाळाकडे आगमन होत आहे. भविष्यात या गोष्टीची गरज आहे. तर प्रशासनाने फक्त गोविंद तुपेंवरतीच अवलंबून राहिले नाही पाहिजे. गोविंद तुपेंसारखे प्रत्येक गावात, प्रत्येक ठिकाणी गोविंद तुपे उभे राहिले पाहिजे. म्हणून गोविंद तुपे यांच्या नावाने जरी तुम्ही टीम नाही बनवली, परंतु जीवरक्षक म्हणून प्रशासनाने स्थानिक पातळीवरती टीम बनवली पाहिजे. बरोबर. सर, गोविंद तुपे या नावाचा अर्थ काय? अर्थ म्हणजे शब्दशः अर्थ समाज कार्यामध्ये गोविंद तुपे म्हणजे काय? गोविंद तुपे
मला असं वाटतं एक आपली ओळख, स्वतःची ओळख स्वतः तयार करून गोविंद तुपे नाव हे समाजासाठी असं शेतकरी कुटुंबातून. गोविंद तुपे म्हणजे शेतकरी, गोविंद तुपे म्हणजे समाजसेवक, गोविंद तुपे म्हणजे निस्वार्थ भावना. बरोबर. जरी तुम्हाला सांगता आलं नाही, मी थोडक्यात ती ओळखलं, त्याची जेव्हा चर्चा केली तर गोविंद तुपेचा मला अर्थ एवढाच सापडला. सर, प्रशासनाकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवा तुमच्या स्वतःसाठी? तुम्ही समाजासाठी भरपूर केलं, स्वतःसाठी म्हणून कृपया आमच्या प्रेक्षकांना सांगा, की कॅमेऱ्यात बघून सांगा तुम्ही, की तुम्हाला काय अपेक्षा आहे की प्रशासनाने तुमच्यासाठी काय केलं पाहिजे? माझी प्रशासनाला एकच विनंती असेल का बुडत्याच्या देवदूताला शासन आधार जर मिळाला, मला स्वतःला काही नको, माझा कुठे अर्जही राहणार नाही आणि कुठं माझी अशी मागणी राहणार नाही, पण जी येणारी नवतरुण पिढी आहे तर तिला संधी दिली पाहिजे. आता माझा मुलगा आकाश आहे, त्याला प्रशिक्षणासाठी मी त्याला फायर ब्रिगेडमध्ये मला सर्वच अधिकाऱ्यांनी माझ्या या सेवेला विचारात घेऊन, आणि माझाही मुलगा चांगल्या दर्जाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि आता तो त्यांना हे काम हाती घ्यावं आणि त्याला मी प्रशिक्षण दिलेलं आहे. पण हा निस्ता प्रसिद्धीच्या वलयात न राहता त्याच्याकडून ते काम करून घ्यावं, त्याला माझ्या एकट्या मुलालाच नाही, असे 10-5 तरुण, सिन्नर तालुका असेल, इगतपुरी तालुका असेल, नाशिक तालुका असेल किंवा नगर तालुका असेल, नगर जिल्हा असेल, अशा जिल्ह्यांमध्ये असे तरुण तयार झाले पाहिजे, ही माझी एक भावना आहे. सर, कुटुंबाचा जो कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही आता काही दिवसात सेवानिवृत्त व्हाल. शरीर तुमचं जे आहे त्याला कुठेतरी मर्यादा आहे, काळाला मर्यादा आहे, वेळेला मर्यादा आहे. तुम्हाला मुलं आहे, मुली आहे, त्यांच्यासाठी म्हणून शासनाकडे काही मागणार नाही तुम्ही? सर, मला एक मरीन अशी सांगितलं होतं का शासनच आपण आहे, त्यांना जर द्यायचं असेल तर ते देतील, नाही, पण तशी वेळ नाही, आता मागितल्याशिवाय कोणी काही देत नाही असं मला स्वतःला वाटतंय. अगदी. आणि आता हीच ती वेळ आहे, आपण कुठंतरी काहीतरी आपला अर्ज माननीय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत, आता हे मला आम्ही चारीधाम केले, कुठलंही असं स्वतः तिकीट काढून जावं लागलं नाही. तुम्ही चारीधाम केलं त्याचंही काहीतरी मला सांगितलं तुम्ही. आणि मला एक महिलेचं मला आवर्जून इथं सांगायचंय का हायकोर्टामध्ये, मुंबईच्या हायकोर्टामध्ये चिपळूणच्या महिला आहे, तर त्यांचं ब्रेसलेट हे सोन्याचं आणि हिरे डायमंड होतं, तर ते काल काय किंमत असेल त्या ब्रेसलेटची? त्या ब्रेसलेटची किंमत कमीत कमी 30 ते 40 लाख रुपयाच्या वरच राहणार. हिरे डायमंड म्हणल्यानंतर त्याची किंमत राहणारच. ते पाण्यात पडलं होतं, ते पाण्यात पडलं होतं. मग त्या महिलेनी वरून 80 फूट खोल आहे, तर ते रात्रीच्या अंधारात मी शोधून दिलं. त्या महिलेनी मी ते दिल्यानंतर त्याला एवढा आनंद झाला, त्या डोळ्यातनं अश्रू आले का तुम्ही दादा, तुम्ही आमच्यासाठी देव आहात, तुम्ही आमची एवढी मौल्यवान वस्तू शोधून दिली. तर त्या माऊलीने आम्हाला जवळजवळ 17,000 रुपये फोन पे केले आणि 5,000 रुपये आम्हाला भाड्याला जाण्या येण्याचा खर्च दिला. असे लोक फार कमी असं वाटत नाही सर? असे लोक आहे ना, त्यांच्या त्या ताईंमुळे आमची यात्रा. त्या पैशाचं काय केलं तुम्ही? हेच यात्रा केली आम्ही, चारीधाम यात्रा केली. चारीधाम यात्रा केली. त्यांना मिळालेला जो सन्मान आहे ना, मी प्रेक्षकांना खास सांगतो की 50 ते 60 लाख रुपयाचं हातातलं हिऱ्या मानकाचं ब्रेसलेट पाण्यामध्ये पडलेलं होतं. यांनी ठरवलं असतं ना, ते पाण्यातच ठेवून रात्री अपरात्री जाऊन ते ब्रेसलेट काढून स्वतःचा विकास करू शकले असते, परंतु त्यांनी कुठल्याही भावनेने त्या पाण्यात उडी मारली नाही. फक्त त्या महिलेला गरज आहे, लाख मोलाचं तिचं सोनं पडलंय खाली, ते काढून आणून दिलं. आणि त्या महिलेच्याही डोळ्यात इतकं पाणी होतं की तिने त्यांना चारीधाम यात्रा केली. तर ही व्हॅल्यू त्या सरांची आहे. 100, 200, 500 रुपये देऊन त्यांचा अपमान करू नका, नाहीतर त्यांना पैसे देऊ नका. ते पैशासाठी म्हणून कधीच येत नाही, त्यांची किंमत 100-200 रुपये नाही आहे. आम्ही गावठी बडबडच्या या मंचावर त्यांना जे बोलवलंय ना, हे खास त्याचं कारणच आहे की त्यांची किंमत 100-200 रुपये नाही, त्यांची किंमत लाख मोलाची आहे. आज त्या महिलेसारखे सर लोक फार कमी आहेत. मी प्रशासनाला विनंती करेन की गोविंद तुपेंसारखे जे लोक आहेत त्यांचा उदरनिर्वाह हा काळी माती त्यात राबून, आणि तुटपुंजी शेती त्यांच्याकडे, खूप मोठे बागायतदार नाही येते, त्या काळ्या मातीने जेवढं दिलं तेवढंच त्यांच्या पदरात पडतं. जर प्रशासकीय सेवेतील कोणी व्यक्ती जर आमची व्हिडिओ बघत असेल किंवा सामान्य लोक जे बघतात, जे प्रेक्षक बघतात, ती ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा की त्यांचे अर्थ हाके
की त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी म्हणून त्यांची मुलं असतील, मुली असतील, त्यांना प्रशासकीय सेवेत घ्या. फायर फायटिंग असेल, सिव्हिल डिफेन्स असेल, अशा भरपूर जागा वॅकन्सीज निघतात. अशा लोकांना त्या जागा आरक्षित करा. जातीपातीत बांधून, जातीपातीत आरक्षण देऊन किंवा कॅटेगरी वाईज वर्गीकरण करून ते तुम्ही त्या कॅटेगरीत बसत नाही, किंवा तुम्ही एखाद्या कॉम्पिटिशनला उतरा, अभ्यास करा, तुम्ही 100 पैकी मार्क्स मिळवा, मग कुठेतरी 1% तुमचं काम होईल, अशी अवस्था या लोकांची ठेवू नका. कायद्यात बदल करा. हवं तर मुख्यमंत्र्यांना सांगा, केंद्रात सांगा, पंतप्रधान, राष्ट्रपती, त्यांना राष्ट्रपतींनी अवॉर्ड दिला, अशा लोकांबद्दल चर्चा करा. त्यांच्यासाठी म्हणून आरक्षण काढा. जे जीवरक्षक म्हणून काम करतात त्यांच्यासाठी आरक्षण काढून किमान त्यांच्या मुलांना, त्यांना असं वेगळं काहीतरी सर्टिफाईड करा आणि प्रशासकीय सेवेत घ्या. हीच आपल्या देशाची संपत्ती आहे. गोविंद तुपे सर, तुम्ही आमच्या गावठी बडबडच्या मंचावर आलात, खरं तर आमचं सौभाग्य आहे. मी तुम्हाला कृपया विनंती करतो की निश्चित शासन, प्रशासन किंवा समाजाप्रती तुमची उंची ही नेहमीच मोठी आहे. तर आमचं भाग्य तुम्ही आमच्याकडे आला. अशीच सद्बुद्धी परमेश्वर सगळ्यांना देव. आणि तुमच्याशी गप्पा मारून आम्हाला खूप बरं वाटलं. गावठी बडबडच्या मंचाकडनं तुमचं अभिनंदन, तुमच्या कार्याचं अभिनंदन. तर आजच्या या सेवेला आमच्याकडून आज इथेच निरोप घेतो. पुन्हा नक्की मी तुम्हाला बोलवेन. तुम्ही आमच्या प्रत्येक भागाला भरभरून प्रेम देतात. तर आज गोविंद तुपे यांच्यासाठी फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. आणि यापुढे तुम्हाला कुठली व्यक्ती आमच्या मंचावर हवी त्याच्याबद्दल आम्हाला कमेंट करा. आम्ही नक्कीच त्यांना इथे आणण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत आम्ही तुमची रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार.